नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघणार आहोत नासलेल्या दुधापासून असे पांढरे शुभ्र मऊ लुसलुशीत रसगुल्ले घरच्या घरी कसे बनवता येतील त्याच्या काही ट्रिक्ससुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। आता त्याआधी मी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट करते, जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारीच बेल आयकॉनचं बटन असेल तेही प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील। चला तर मग सुरुवात करूया आपण आजच्या रेसिपीसाठी। इथे मी दूध नासलं होतं म्हणून ते असं चाळणीवर चाळून म्हणजे त्यातलं पाणी गाळलं जाईल अशा पद्धतीने गाळून घेतलं आहे। आणि नंतर मग परत आपल्याला ते एका कपड्यामध्ये बांधून घ्यायचं आहे। मग त्यातला पूर्ण पाण्याचा अंश निघून गेला तर मग आपल्याला रसगुल्ले बनवता येतील। आता इथे मी जवळजवळ असं कपड्यात बांधून 2 तास असंच ठेवलं आणि मग नंतर आपल्याला असा त्याचा गोळा मिळतो मऊ। आणि मग यातून आपल्याला ह्या गोळ्याचे व्यवस्थित चांगलं ते सगळं फोडून त्याचे जवळजवळ 7 ते 8 मिनटं व्यवस्थित मळून घेऊन मग नंतर त्याचे असे मऊसूत गोळे बनवायचे आहेत। आता हे दूध जवळजवळ 1 लिटर दूध होतं आणि मग त्याचं एवढं असं गोळा तयार झालेला आहे। गाईचं दूध असेल तर अतिशय छान होतात रसगुल्ले। आता इथे मी व्यवस्थित मळून घेतल्यानंतर असं मऊसूत गोळा झालेला आहे आणि मग मी त्याचे छोटे छोटेसे असे गोळे तयार करणार आहेत। आपल्याला व्यवस्थित तो गोळा तयार करताना सुद्धा हातावर व्यवस्थित मळून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याला चिरा पडणार नाही आणि सगळ्या बाजूने एकदम गोल गरगरीत असा गोला तयार होईल। आता इथे सगळेच असे मी गोळे तयार करून घेतले आहेत, तुम्ही बघू शकता। त्यानंतर एकीकडे आपल्याला हे गोळे शिजवण्यासाठी साखरेचा पाक करायचा आहे, जेणेकरून आपल्याला हे सगळे गोळे त्यात शिजवायचे आहेत। यासाठी मी एक पसरट भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये मी 1 कप साखर आणि 3 कप पाणी असं प्रमाण घेतलं आहे। पाणी जास्त घेतलं आहे कारण आपल्याला त्यात ते हे गोळे जे आपण केले आहे ते यातमध्ये शिजवायचे आहेत। आता इथे मी गॅसवर हे सुरुवातीला फुल गॅस ठेवणार आहे। पाणी उकळलं की मग ते गोळे त्यात सोडणार आहे। त्याचं प्रमाण आपण पाण्याचं थोडंसं आणि साखरेचं व्यवस्थित घेतलं की आपले रसगुल्ले छान होतात। आता इथे साखर विरघळेपर्यंत आपल्याला फुल गॅस ठेवायचा आहे। साखर जवळजवळ विरघळत आलेली आहे आणि त्याला उकळीसुद्धा आलेली आहे पाण्याला। आता इथे मी आपलं पाणी रेडी झालं आहे की नाही यासाठी मी थोडंसं एक गोळा त्यात टाकला, तो वरती आलेला आहे। म्हणजेच अशा याच्यामध्ये आपण जे गोळे तयार केले होते ते आपण यामध्ये सोडू शकतो। आता इथे मी एक एक करून असा गोळा सोडला आहे। थोडासा अंतर सोडूनच मी सोडलं आहे कारण ते जेव्हा शिजायला लागतात तेव्हा ते थोडेसे फुगतात, म्हणजे त्याला थोडंसं यासाठीच पसरट भांडं घ्यायचं असतं। आता तुम्ही बघू शकता इथं ते थोडेसे फुगून वरती आलेले आहेत आणि याला शिजायला जास्त वेळ लागत नाही। इथं थोडीशी मी वेलची पूड टाकली आहे, म्हणजे त्याला वास आणि चवही छान लागते त्याची। आता इथे थोडंसं चमच्याने त्यांना शिजण्यासाठी मी जागा केली आहे आणि मग ते पाकात आता तर मुरतातच, पण नंतर आपल्याला 2 तास असे थंड दुसऱ्या भांड्यामध्ये ठेवायचे आहे। आता अशा पद्धतीने मी सर्विंग बाउलमध्ये ते काढून घेतले आहे आणि बघू शकता तुम्ही किती पांढरे शुभ्र आणि असे मऊ लुसलुशीत रसगुल्ले आपले घरच्या घरी अगदी रेडी आहे आणि तेही नासलेल्या दुधापासून किती छान झालेले आहेत। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा। तर चला तर मग भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा। थँक्यू।